लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। काल रात्री नवीन जीआर आलेला आहे, वितरणाचा जीआर आहे, वाटपाचा जीआर आहे। त्याच्यानंतर आज सकाळी अजून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंना व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण जे या ठिकाणी मागणी करत होतो, सरकार पुढे जे मुद्दे मांडत होतो, त्या निमित्ताने काल या ठिकाणी एक मोठा जीआर आलेला आहे आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी वाटप होईल का नाही याच्याबद्दल एक माहिती समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आज कोणत्या ताईला पैसे हवेत पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कारण की लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक नवीन जीआर आलेला आहे आणि त्याचबरोबर तुमचा हा मी काल पण सांगितलं होतं 1 वर्षापर्यंत काळजी करायची गरज नाहीये आणि त्याच्याबद्दलचा जीआर देखील आलेला आहे। पुढच्या मार्च महिन्यापर्यंत तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार म्हणजे राहणार, त्याच्याबद्दल देखील जीआर आलेला आहे। तर व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। काय नेमकं जीआर मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओ मध्ये, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, नवीन जीआर आलेला आहे, हा वाटपाचा जीआर आहे, म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणीच्या हप्ते वाटपाचा जीआर आहे आणि आज हप्ता वाटप होणार आहे का नाही याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर आज हप्ता वाटप होईल का नाही, नंतर बघा आज आहे 29 मे, 30 मे आणि 31 मे या 3 दिवसामध्ये या ठिकाणी वाटप होणार म्हणजे होणार 100% या ठिकाणी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। एक नवीन जीआर आलेला आहे, तर जीआर का काढला ते पण तुम्हाला सांगणार आहे, कारण की खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, तुम्हाला ती सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतोय, कारण की आपण जे 3 ते 4 दिवसापासून सरकारकडे मागणी करत होतो, पैसे का येत नाहीत त्याच्याबद्दल बघा सरकारने दखल घेतलेली आहे आणि एक नवीन जीआर काढलेला आहे। बघा मागचा जो जीआर होता कोणता होता, तो होता आदिवासी विभागाच्या पैशाबद्दलचा हा फंड आपल्या लाडक्या बहिणीला वापरण्याबद्दल जीआर आला होता आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच मंत्र्यांची नाराजी व्यक्त होत आहे, कारण की आदिवासी विभागाचा पैसा या ठिकाणी लाडक्या बहिणीला वापरला जात आहे अशा स्वरूपाचे या ठिकाणी लाडक्या मंत्र्यांमध्ये काय होती, नाराजी व्यक्त होत होती। त्याच्यानंतर बघा बऱ्याच दिवस झालं पैसे आले नव्हते, 23 मे ला जीआर आला, त्याच्यानंतर पैसे आले नाही कारण की नाराजी व्यक्त होत होती आणि हे एकमेव कारण होतं की पैसे तुमच्या अकाउंटला येत नव्हते। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की नाराजी व्यक्त होत आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण एक मागणी उचलून धरली की लवकरात लवकर पैसे अकाउंटला टाका, लवकरात लवकर पैसे अकाउंटला टाका। सगळ्यांनी म्हणजे मीच नाही, सर्व महाराष्ट्रातील लाडक्या ताईंनी या ठिकाणी मागणी केली आणि या सरकारने या ठिकाणी एक नवीन जीआर काल रात्री आणलेला आहे आणि तो जीआर तुम्हाला मी दाखवणार आहे। त्या जीआर नुसार तुम्हाला वितरण होणार आहे। बघा आता हा जीआर काल रात्री आलाय, म्हणजे या येणाऱ्या 3 दिवसामध्ये बघा 100% बघा या 3 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। 29, 30 आणि 31 जर आज बातमी आली गुड न्यूज तर खूप चांगलं होणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, ज्या गोष्टी आपण मागत होतो सरकारने त्या आपल्याला दिलेल्या आहेत। आता बघा हालचाली सुरू झाले, बघा 4 ते 5 दिवसापूर्वी जर बघितलं तर एकदम थंड पडलं होतं। 23 मे पासून 28 मे पर्यंत काही हालचाली नव्हत्या, पण 28 मेच्या रात्री संध्याकाळी काल या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत। नवीन जीआर आलेला आहे आणि त्या जीआर नुसार तुमच्या अकाउंटला आता पैसे येणार आहेत। तर बघा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये वाटप या ठिकाणी तुम्हाला होणार म्हणजे होणार, कारण की आता नवीन जीआर आलेला आहे आणि त्या जीआरला कुणाचंच ऑब्जेक्शन नसणार आहे। कोणताच मंत्री त्याला या ठिकाणी नाराजी व्यक्त करणार नाहीये, कारण की हा लाडक्या बहिणीचा हक्काचा पैसा आहे आणि त्या हक्काच्या पैशामधून आता तुम्हाला पैसे हप्ता जमा होणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला आता डायरेक्ट जीआर दाखवतो, जीआर मध्ये काय काय सांगितलं ते सांगतो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे का, म्हणजे मागचा म्हणजे 10वा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे का, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 10 हप्ते तुम्हाला जमा झाले असतील तर लक्षात घ्या तुम्हाला 11वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे, पटपट कमेंट बॉक्स सांगा, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। चला लाडक्या ताईंनो या ठिकाणी बघूया, या ठिकाणी जीआर काय अगोदर तुम्हाला सांगतो। बघा खूप महत्त्वाची बातमी आणि मी एक अर्थाने म्हणेन की आपल्या सगळ्यांचा हा विजय आहे। आपण सगळ्यांनी मिळून जी मागणी करतो सरकारकडे की लवकरात लवकर पैसे वाटप करावे, लवकरात लवकर पैसे वाटप करावे, सरकारने याची दखल घेतली। तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की आपलं चॅनल मोठं आहे आणि सरकार याच्याकडे लक्ष देत असतं, कारण की जवळजवळ मागच्या 10 महिन्यापासून 11 महिन्यापासून आपण दररोज व्हिडिओ बनवतो आणि सरकारला माहिती आहे लाडक्या बहिणीचे हे
चॅनल आहे, त्याच्यामुळे सरकारने आपल्या व्हिडिओकडे एक लक्ष दिलं असेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी कारण की बघा 3 ते 4 दिवसापासून आपण ह्या मागण्या करत आहोत, तर नक्कीच आपला हा सगळ्यांचा विजय असा मानू. माझाच एकट्याचा म्हणत नाहीये, सगळ्याच युट्यूबर बांधवाचा, सगळ्याच टीव्ही चॅनल वाल्यांचा, सगळ्याच तुमच्या लाडक्या बहिणींचा हा विजय आहे आणि नवीन GR या ठिकाणी आलेला आहे. आता फक्त प्रतीक्षा लागले, पैसे हप्ता अकाउंटला कधी येतोय, नवीन GR. सगळ्यात पहिला असं वाटतंय का आता लवकरात लवकर आमच्या अकाउंटला पैसे येऊन द्या, कारण नवीन GR आलाय, त्या GR नुसार पटपट अकाउंटला पैसे टाकावे. तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा. बघा, हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा GR तुमच्या समोर आहे. 28 मे 2025 तारीख तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. 28 मे 2025 काल रात्री हा GR बाहेर आउट झालेला आहे. काल रात्री म्हणजे 8-9च्या दरम्यान हा GR बाहेर आला होता. काल रात्रीच मी व्हिडिओ बनवणार होतो, पण काय झालं, काल संध्याकाळी एक व्हिडिओ टाकल्यामुळे मी जास्त संध्याकाळी परत उशीर होईल म्हणून तो व्हिडिओ टाकला नाही. त्याच्यामुळे आज सकाळी तुम्हाला 29 मेला आज सकाळी हा व्हिडिओ टाकत आहे. तर बघा, संदर्भ दिलेला आहे, प्रस्तावना या ठिकाणी बघू शकतात. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी वगैरे म्हणजे सगळं दिलेलं आहे की प्रस्तावना काही सगळ्याला माहिती. हे डायरेक्ट मी जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्ट मुद्द्याकडे येणार आहे. चला, तर लाडक्या बहिणींनो बघा, डायरेक्ट GR तुम्हाला विषय मी समजून सांगणार आहे. या ठिकाणी प्रस्तावना पण दिलेली आहे की कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असतील 21 ते 65 वयाच्या लाडक्या ताईला हे अटी वगैरे सगळं दिलेलं आहे. हे काय महत्वाचं नाहीये, तुम्ही हे वाचून घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा शासन निर्णय, हे शासन निर्णयकडे तुम्हाला डायरेक्ट घेऊन जात आहे, कारण GR मध्ये शासन निर्णय खूप महत्वाचा असतो. नेमका शासनाचा निर्णय काय झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मागणी या ठिकाणी दिलेली आहे आणि यासाठी या ठिकाणी 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 2,984 कोटी हे रुपये तुम्हाला इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यासाठी शासन मान्यता देत आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात, हे सरकारने या ठिकाणी डायरेक्ट किती 28,290 कोटी लाडक्या बहिणीला डायरेक्ट या ठिकाणी देऊन टाकले आहेत. म्हणजे 2025-26 ची गोष्ट आहे. म्हणजे पुढच्या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आपल्याला एकूण 36,000 कोटी या ठिकाणी जमा झालेले आहेत. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यामधले या ठिकाणी 28-29,000 कोटी हे साधारण म्हणजे ओपन मधून तुम्हाला भेटणार आहेत आणि बाकीचे हे इतर वर्गातून तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, तुमचा पूर्ण वर्षाचा निधी तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. हा नवीन GR आलाय, वितरणाचा नवीन GR आलाय. सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, हे तुम्हाला गोष्ट मी मागे पण बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो पुढच्या मार्च महिन्यापर्यंत जे नवीन दरवेळेस व्हिडिओ आपले बघत असतील त्यांनी माहिती आहे त्यांना की बघा लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो पुढच्या मार्च महिन्यापर्यंत तुमचे पैसे एकदम फिक्स भेटणार म्हणजे भेटणार. लाडक्या बहिणीच्या टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 2025 आणि 2026 ह्या दोन्ही वर्षाचे पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. कोणी जर तुम्हाला म्हणत असेल लाडकी बहीण योजना बंद पडली, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, काही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. लाडक्या ताईंनो, आज पैसे यावेत. सरकारने आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पैसे टाकावेत अकाउंटला, ही परत एकदा मागणी करतो सरकारकडे आणि पुन्हा ईश्वरचरणी पण ही प्रार्थना करतो की लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे टाकावेत. लाडक्या बहिणी, तुम्हाला पैसे हवेत का एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सर्वांना खुशखबर दिली, सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. इथे सांगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.